मनपूर्वक स्वागत हिल ग्लो रेखीमध्ये. मी शिवानी शैलेश पांचाळ. हिल ग्लो रेखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लेवल 1 मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. रेखी म्हणजे काय आपल्याला आज शिकायचंय. रेखी म्हणजे काय? रेखी ही युनिव्हर्सल एक एनर्जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, जी आपल्या तळ हातातून प्रवाहित होत आहे. आपल्या तळ हातातून प्रवाहित होत आहे. शिल्पा मॅडम, अनम्यूट व्हा ना. ऐकायला येत आहे ना? ओके. आपल्या तळ हातातून ती प्रवाहित होते. ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, जी ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे. तळ हातातून आपल्या ती प्रवाहित होते. रोग बरे करण्याची ती शक्ती आहे, आपल्याला ईश्वराने देणगी दिलेली आपल्याला आहे. आज रेखीमध्ये आपण फर्स्ट सेशन म्हणजे आपलं स्वतःचं शुद्धीकरण करून घेणार आहोत. स्वतःचं शुद्धीकरण करून घेणार आहोत आपण. सगळ्यांनी प्रॉपर बसा, तरच सगळ्यांना समजणार आहे. ओके, ठीक आहे. कॅमेरे ओपन करा आणि दिगंबर सर, कॅमेरा ओपन करा. चालू करा कॅमेरा. आज आपण स्वतःचं सर्वांग हॅलो, स्वतःचं शुद्धीकरण करणार आहोत आपण. तर त्यासाठी प्रथम आपण ओके स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे. तर आता आपल्याकडे दोन इमेज आहेत. एक मिनिट दाखवतो. आज आपण काय काय रेखीमध्ये फर्स्ट लेवलमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. रेखी म्हणजे काय, रेखीचा वापर कसा करायचा, रेखीची प्रार्थना, रेखीचा इतिहास, ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे, 7 चक्रांचे आपल्या जीवनातील महत्व, 7 चक्रांना कसे चार्ज करावे, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे, अटुलमेंट, हे विषय आपण फर्स्ट लेवलमध्ये शिकणार आहोत. आता रेखी म्हणजे काय? शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आध्यात्मिक उपचार आणि आध्यात्मिक सरावाचा एक प्रकार. प्रॅक्टिशनर हात ठेवण्यासारखे तंत्र वापरतात, ज्यामध्ये ते ऊर्जा की मर्यादित करण्याचा दावा करतात. सार्वत्रिक आत्म्याने किंवा आध्यात्मिक स्वभावाने रे तळ हातातून वाहते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला बरे होण्यासाठी आवश्यकता असेल तिथे आपल्याला हील करता येते, स्वतःला पण आणि दुसऱ्यालाही. रेखी स्पर्श चिकित्सा आहे, जी तळ हातातून, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तळ हातातून वाहते. स्पर्श चिकित्सा आहे रेखी. आता ही इमेज बघा. एकात स्वच्छ पाणी आहे, एकात गढूळ पाणी आहे. मी बोलली ना सर, आपलं स्वतःचं शुद्धीकरण पहिलं करणं जरुरी असते रेखीमध्ये आल्यावर. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे स्वतःचं शुद्धीकरण करणं. आता हे 2 ग्लास आहे, क्लिन्झिंग करायचं आपल्याला. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी आहे, एका ग्लासमध्ये खराब पाणी आहे. ह्या ग्लासमध्ये जे खराब पाणी आहे, त्या ग्लासमध्ये आपण पाणी जर ओतलं तर ते स्वच्छ होणार आहे का? नाही ना.
ते स्वच्छ होणार आहे का पाणी? त्यात किती जरी पाणी ओतले तरी ते खराबच राहणार आहे ना. आपल्याला स्वच्छ पाणीच पाहिजे ना. जसं आपण माठ आहे आपल्या घरी, त्याच्यामध्ये पण आपण स्वच्छच पाणी टाकणार आणि स्वच्छच पाणी पिणार. त्यात खराब पाणी ओतलं, ऑलरेडी खराब असेल पाणी आणि खराब पाणी ओतलं तर आपण पिऊ शकतो का ते पाणी? नाही ना. तसंच आपल्या डोक्यामध्ये किती कचरा आहे. हे आपलं माठ आहे डोक्याचं, त्याच्यामध्ये आपण किती ब्लॉकेजेस साठवून ठेवलेले, कचरा किती साठवून ठेवलेला आहे इतक्या वर्षाचा. 15 वर्ष, 10 वर्ष, कोणाची 20 वर्ष, 5 वर्ष, कोणाची आत्ताची पण असू शकतात. आत्ता आत्ता पण. तर त्यासाठी आपल्याला स्वतःचं शुद्धीकरण करणं फार जरुरी आहे. जिथे तुम्ही बसलाय तिथे डोळे बंद करा. आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना, एक मिनिट आधी डोळे बंद करू नका. तुम्हाला राग येतो का सगळ्यांना? येतो ना? माझ्याशी बोला, संवाद पण साधा. हो, सगळ्यांना राग येतो ना? अनम्यूट करा ना, चालेल. आपल्याला राग येतो स्वतःला. मला पण राग येतो. पण तीच लेवल आपल्याला रेखीमध्ये आल्यावर कमी करायची आहे. रागाची लेवल आपल्याला कमी करायची. एका झटक्यात तर होणार नाही, पण हळूहळू आपण रागावर नियंत्रण करू शकतो. त्यासाठी काय करायचंय? जिथे आहेत तिथे तुम्ही बसा. डोळे बंद करा सगळ्यांनी. एखादी व्यक्ती आहे, डोळे बंद करून ऐका. एखादी व्यक्ती आहे जिने तुम्हाला त्रास दिलेला आहे, खूप त्रास दिलेला आहे इतके वर्ष. तिला बघितल्यावर पण तुम्हाला चीड येते, राग येतो, तळपायाची आग मस्तकाला जाते. तुम्हाला नको नको वाटतं. त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी चिडचिड होते. आठवा ती ती आठवण आठवा, त्या व्यक्तीने तुम्हाला किती त्रास दिलेला आहे. तिला डोळ्यासमोर आणा. तुम्हाला आता खूप बेर होत असेल तिला सहन करणं, नको नको वाटत असेल, पण आठवा त्या व्यक्तीला. डोळे बंद करून आठवा. ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या व्यक्तीला आठवा डोळ्यासमोर, डोळे बंद करून. ठीक आहे, आता डोळे ओपन करा. उघडा डोळे. डोळे उघडा आणि नोटबुक आणि पेन घ्या. घेतला आहे ना तुम्ही? मी सांगितलं होतं. आता ज्या ज्या व्यक्ती तुम्हाला, ज्यांचा राग येतोय, नोटबुक मध्ये नावं लिहा त्यांची. नावं लिहायला सुरुवात करा त्या व्यक्तींची, ज्यांचा ज्यांचा तुम्हाला राग येतोय. घेतले का लिहायला? दिगंबर सर, नावं लिहायला घेतले का? लिहा, नावं लिहा. जे बाहेर आहेत त्यांनी मनातल्या मनात घेतली तरी चालेल नावं. चालेल. आपल्याला शिकायचंच आहे ना, मग तुम्ही घरी हा प्रयोग करू शकता. मी नंतर व्हिडिओ टाकेन. नावं लिहा. ज्यांचा ज्यांचा तुम्हाला राग येतो त्यांची नावं लिहा. त्या लोकांनी तुम्हाला आयुष्यात खूप दुःख दिलेले आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या आत्ताच्या परिस्थितीला ह्या व्यक्ती जबाबदार आहेत. त्या व्यक्तीचे नाव लिहिल्यानंतर अजून सुद्धा तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ठीक आहे, आता ऐका. नावं लिहिलेत, आता ऐका तुम्ही फक्त. आता हा राग तुम्ही कितपर्यंत आणणार? किती वर्ष सहन करणार? ह्या रागामुळे आपल्याला ब्लॉकेज निर्माण होतात. आपला ऑरा पण क्लीन होत नाही. ऑरामध्ये अडथळे येतात, 7 चक्रामध्ये अडथळे येतात. त्यासाठी आपल्याला क्लिन्झिंग करणं पण जरुरी आहे.
प्रांजल मॅडम, व्हिडिओ ओपन करा ना. माईक ओपन करा आणि माईक अनम्यूट करा. हा, मला माझ्याशी बोला, संवाद साधा. तर मला बरं वाटेल, तुम्हाला शिकवल्यासारखं होईल आणि माझी एनर्जी पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. येतोय ना ऐकायला आवाज? हो हो, येतंय येतंय. ओके ओके, थँक्यू थँक्यू मॅडम. ओके. हा, तर डोळे बंद करून तुम्ही केलं होतं का, मी सांगितलं तसं? हो हो. हो नावं हो हो लिहिली? मॅडम. हो हो. किती यादी आहे तुमची? 5 जणांची यादी. ओके, ठीक आहे. बाकी जणांनी बाहेर असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका, किती यादी आहे तुमची? ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर आता मी तेच एक उदाहरण देते तुम्हाला. अशीच एक व्यक्ती होती, तिच्या 18 ते 20 व्यक्ती म्हणजे राग होता त्यांच्यावर. मग त्यांना असा एक टास्क दिला की 18 बटाटे घ्या, त्याच्या प्रत्येक बटाट्यावर त्या त्या व्यक्तीचं नाव लिहा. तर त्यांनी नाव लिहिलं त्यांचं, ज्या ज्या व्यक्तीवर राग होता त्या त्या व्यक्तीचं नाव लिहिलं बटाट्यावर. पण शर्त एकच होती की ते बटाटे म्हणजे ज्या दिवशी नाव लिहिलंय त्या दिवसापासून तुम्ही जिथे जाल, झोपता उठता बसताना सगळीकडे ते कॅरी करायचे तुम्हाला बटाटे, पिशवीत टाकून. तुम्ही कुठे पण जाल ती पिशवी घेऊन जायचे, बसमध्ये जाल, ऑफिसला जाल, जिथे जाल तिथे पिशवी घेऊन जायचे तुमच्या बरोबर. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, एका दिवसात आपण कुठचं पण वजन, 5 किलोची समजा, 5 किलोची साखरेची जरी पिशवी असेल, तुम्ही किती उशीर घेऊ शकता हातामध्ये? थकता ना तुम्ही घेऊन. एक टायमाला असं वाटतं नको मला ही, कधी मी एकदा ठेवते पिशवी. तसेच ते बटाटे त्यांनी कॅरी केले. खूप कंटाळा आला एक दिवसाने. दुसऱ्या दिवशी हळूहळू हळू करून तो माणूस वैतागला. 5व्या दिवशी ते अक्षरशः बटाटे सडायला लागले, त्याच्यातून आळ्या यायला लागल्या, इतका घाण वास यायला लागला. नको नको वाटलं त्याला. त्याला असं वाटलं मी हे बटाटे कधी एकदा टाकून देतोय. मग आपण तो राग, म्हणजे मला तात्पर्य समजलं ना, की आपण एखादा राग किती वर्ष डोक्यात ठेवतो, किती सडवतो, आपले चक्रास ब्लॉकेज करतो, ऑरा ब्लॉकेज करतो, आपली प्रगती नाही होत पुढे जीवनामध्ये. चक्र तिथल्या तिथे ब्लॉक होतात. पुढे आता जसं जसं आपण शिकू तसं तसं तुम्हाला समजेल चक्रा कसे ब्लॉक असतात, कसे खोलायचे वगैरे ते. तर हे ब्लॉकेज काढण्यासाठीच आपल्याला माफ करणं जरुरी आहे, फॉरगिव्ह करणं जरुरी आहे. एकच मिनिट. आपल्याला फॉरगिव्ह करणं जरुरी आहे, माफी करणं जरुरी आहे. आता तुम्ही बोलायला मॅडमला काय जाते बोलायला माफी कर म्हणून? त्यांनी किती आम्हाला त्रास दिलाय, किती आमचे हाल केलेत. आज आमची जी हालत आहे ती त्याच्यामुळेच आहे, त्या माणसामुळेच आहे. म्हणजे कुठची पण व्यक्ती असेल, लेडीज किंवा जेंट्स, त्या व्यक्तीमुळे आहे. ह्यांना काय जातंय बोलायला माफ करा म्हणून? पण खरंच माफी केल्यानंतर तुम्ही बघा तुमच्यामध्ये काय बदल येतील ते. आता आपण अजून एक टास्क करणार आहोत. तुम्ही डोळे बंद करा आणि तुमचा उजवा हात आहे तो हार्ट चक्रावर ठेवा, लेफ्ट साईडला. चल, माफी करायला तयार आहेत का तुम्ही? आधी मला ते सांगा, माफी करायला तयार आहेत का? समोरच्याला माफ करायला तयार आहेत का? प्रयत्न तर करू शकता ना? हा, प्रांजल मॅडम, शिल्पा मॅडम. नाही मॅडम, काही गोष्टी, काही व्यक्ती अशा असतात ना की त्यांना आपण नाही सहज माफ करू शकत. नाही करू शकत, मान्य आहे. पण तुम्हाला पण ब्लॉकेज निर्माण होतात ना तुमच्यामध्ये. तुम्ही जसे जसे हे एक एक बरोबर आहे, दिवस पण काही ना, माझं ऐका, काही एक एक तुम्ही. व्यक्तींनी इतका आपल्याला त्रास दिलेला असतो ना की ते विसरणं पण कठीण असतं ना. मॅडम तुम्ही इतकं बोलता सहज त्या विसरणं कठीण असतं ना ते. नाही, सहज तुम्हाला मी सांगतच नाही, तुम्ही सहज नका करू. हं.
पण तुम्ही आजचा जो हम्म सेशन आहे त्याच्या माध्यमातून हम्म हळूहळू, एका दिवशी कुठचीच गोष्ट होत नाही. आपण रोप लावलं तरी एका दिवसात उगवत नाही ते, वेळ लागतोच ना. पण रेखीच्या माध्यमातून तुम्ही जर त्यांना, हम्म मॅडम तुम्ही बोलता ना, ठीक आहे, की माफ करू शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये पण एक असाच प्रसंग आलेला. मी रेखीला जॉईंट झाली, हळूहळू मी त्या गोष्टीला माफ करत गेले आणि आज त्या गोष्टीचं माझ्या बरोबर पण खूप वाईट गोष्टी घडल्या. पण ती मला ते आठवत पण नाही आता गोष्ट. मी खूप हॅप्पी आहे लाईफमध्ये आता. तुम्ही करून तर बघा समोरच्याला माफ, प्रयत्न तर करा. ह्याच्यानंतरचे आपले मेडिटेशन होतील. हळूहळू तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना मॅडम, हळूहळू म्हणजे पेशन्स ठेवा. तुम्हाला हळूहळू ह्याच्यातून सगळे रेखीमधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सुटत जातील. मला सांगायला नाही लागणार, तुम्ही शेवटच्या दिवशी स्वतः बोलाल. किती जणांचे असे ब्लॉकेज आहेत ओके. ना, किती जणांनी माफ करून त्यांचे ब्लॉकेज गेलेले आहेत. ते आयुष्यामध्ये पुढे पुढे गेलेले आहेत, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतलेली आहेत. पण ज्यांनी माफ केले नाही, स्टक झालेत तिथे. तुम्ही, हा एक प्रयत्न आहे रेकीचा, की तुम्ही खरंच पुढे जाऊन तुम्ही माफ केलात ना, तर तुमच्या आयुष्यातले